माता की जय आई राजा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई च्या विद्यार्थ्यांची 2 दिवसाकरता शैक्षणिक सहल 2 ट्रॅव्हल्सने मोठ्या उत्साहात आज रवाना झाली। यामध्ये श्री खोलेश्वर महाविद्यालयाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग मोठ्या संख्येत घेतला आहे। या शैक्षणिक सहल परिक्षेत्र भेट आज दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी अक्कलकोट सोलापूर येथे रवाना झाली। या सहलीसाठी खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक फुलारी, उपप्राचार्य आनंद पाठक, प्राध्यापक मुडगावकर, प्राध्यापक कावळे, प्राध्यापक गोस्वामी, प्राध्यापक हिवरेकर, प्राध्यापक चिटणीस, प्राध्यापक कलमे मॅडम, प्राध्यापक सोळंके मॅडम, प्राध्यापक चिलवंत मॅडम इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली यमगरवाडी प्रकल्प तसेच वस्तू संग्रहालय, अक्कलकोट, सोलापूरची कापड गिरणी इत्यादी ठिकाणी भेट देणार आहे। खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक फुलारी सर यांच्या हस्ते या दोन्ही ट्रॅव्हल्सचे विधिवंत पूजा अर्चना करून सिरपळ फोडून ही शैक्षणिक सहल रवाना झाली। यावेळी प्राचार्य डॉक्टर दीपक फुलारी सर, उपप्राचार्य प्राध्यापक आनंद पाठक सर, उपप्राचार्य प्राध्यापक गौतम गायकवाड सर, सहल प्रमुख प्राध्यापक दत्तप्रसाद गोस्वामी, प्राध्यापक कालिदास चिटणीस, प्राध्यापिका दीपाली सोळंके, सहलीत जाणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी अंजली सोनोने, चिरंजीव शंकर मुरके यांनी सहलीविषयी माहिती सांगितली व शुभेच्छा दिल्या। अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही शैक्षणिक सहल यशस्वी होणार असा आत्मविश्वासही अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे। पाहूया अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांनी टिपलेला थोडक्यात वृत्तांत। भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे खोलेश्वर महाविद्यालयाची वार्षिक सहल जात आहे। काय वाटतं सर आपल्याला? नमस्कार। केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे या ब्रीदवाक्याने भारतीय शिक्षण प्रसारक संस्था मागच्या 50 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून समाजामध्ये काम करत आहे। ही संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक उत्थानासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे। याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज खोलेश्वर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागामार्फत प्रक्षेत्र भेट सहल आयोजित केलेली आहे। ही भेट 2 दिवसाची आहे। या भेटीदरम्यान आमच्या महाविद्यालयातील जवळपास 40 ते 50 मुली आणि 40 ते 50 मुलं आणि आमच्या महाविद्यालयातील 10 ते 12 जण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आज रोजी तुळजापूर, यमगरवाडी, अक्कलकोट, सोलापूर अशा विविध ठिकाणी वाणिज्य, विज्ञान, धार्मिक, सामाजिक, आर्थिक अशा विविध क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी खोलेश्वर महाविद्यालयातून आज प्रस्थान करत आहे। त्यासाठी मी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सुखरूप आपण या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यावा, विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण माहिती सांगावी, त्याचबरोबर धार्मिक महत्त्व सांगावं, औद्योगिक महत्त्व सांगावं, शैक्षणिक महत्त्व सांगावं आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी असा हा महत्त्वपूर्ण सहलीचा कार्यक्रम आज आम्ही आयोजित केलेला आहे। त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि शुभेच्छा देतो। शिक्षण प्रसारक संस्थेचे खोलेश्वर कनिष्ठ महाविद्यालय दरवर्षीप्रमाणे 1 वर्षाआड आम्ही या उपक्रमांतर्गत शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग म्हणून एक प्रक्षेत्र भेट सहल, विद्यार्थी हा नुसता पुस्तकातून घडत नाही, तो त्याला प्रत्यक्ष काहीतरी दाखवलं पाहिजे या युक्तीप्रमाणे विज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स सेंटर असेल, कला वाणिज्याच्या विद्यार्थ्यांसाठी एखादी इंडस्ट्री व्हिजिट असेल, तसंच हे जे काही वर्ष आहे तर ते संघाचं जे शताब्दी वर्ष आहे त्या अनुषंगाने आम्ही संघाचाच असणारा एक प्रकल्प एमगरवाडी इथं देखील विद्यार्थ्यांची भेट देणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना सामाजिक भान म्हणजे आपलं शिक्षण प्लस समाजव्यवस्था या दोन्हीचाही एक भेट देणं किंवा एक
त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान देणं, शिक्षण देणं हा एक प्रकल्प घेऊन आम्ही ही आज आणि उद्या 2 दिवसाची सहल जी आहे तर ती आयोजित केलेली आहे. या सहलीसाठी असणारे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई दरवर्षी खरं तर महाविद्यालयीन युवकांना अविस्मरणीय क्षण म्हणजे सहल किंवा प्रक्षेत्र भेट असतो, की त्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळावं काही गोष्टींचं, यासाठी याचं आयोजन केलं जातं. आणि याही वर्षी आम्ही असं ठरवलं आहे की आता यमगरवाडीचा प्रकल्प जो आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष असल्याकारणानं त्यांचा जो सेवा प्रकल्प आहे यमगरवाडीला, तर तो सेवा प्रकल्प मुलांना दाखवणार आहोत. तिथून पुढे आम्ही अक्कलकोट येथे जाणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समाधीचं दर्शन, तिथले मठ पाहणं आणि त्याचबरोबर तिथे ऐतिहासिक म्हणजे राजवाडा आहे, जुना राजवाडा आणि नवीन राजवाडा. आणि विशेष म्हणजे जगात आशियातलं सगळ्यात मोठं वैयक्तिक वस्तुसंग्रहालय, शस्त्रांचं वस्तुसंग्रहालय तिथे आहे. ते वस्तुसंग्रहालय देखील आम्ही सगळेजण बघणार आहोत. त्याचबरोबर सोलापूर येथे किल्ला आणि सिद्धेश्वर मंदिर, त्याचबरोबर सायन्सचं म्युझियम आहे, तिथे सायन्स सेंटर आहे, ते सायन्स सेंटर आणि त्याचबरोबर एक इंडस्ट्री व्हिजिट, असं शैक्षणिक सहल पूर्ण आणि प्रक्षेत्र भेट असं महाविद्यालयामध्ये आम्ही आयोजित केलेली आहे. यामध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. खोलेश्वर महाविद्यालयाची सहल तुळजापूरच्या जवळ असलेली यमगरवाडी, अक्कलकोट आणि सोलापूर या 3 ठिकाणी 2 दिवसाची सहल ही जात आहे. विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी त्यांनी पर्यटन करायला हवं आणि पर्यटन केल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं ज्ञान वाढू शकतं, सामाजिक जाणीवा त्यांच्या विकसित होऊ शकतात, म्हणून ही सहल फार आवश्यक आहे. ही सहल यमगरवाडीमध्ये गेल्याच्या नंतर यमगरवाडीला एक फार मोठा प्रकल्प आहे, पारधी समाजाची फार मोठे प्रकल्प आहे आणि तिथे विविध कौशल्य शिकवले जातात आणि या समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न ही संघाची शाखा गेल्या 50 वर्षापासून करत आहे. आणि हा उत्तम अशा प्रकारचा एक उपक्रम या मुलांना दाखवून त्यांच्यामध्ये त्या जाणीवा निर्माण व्हाव्यात, ही एक त्या पाठीमागची अपेक्षा आहे. याचबरोबर ही सहल परत अक्कलकोटलाही जाणार आहे आणि अक्कलकोटला असे महापुरुष अनेक होऊन गेलेले आहेत. अशा महापुरुषापासून काही प्रेरणा घ्यावी आणि म्हणून अक्कलकोटच्या मठामध्ये सुद्धा हे विद्यार्थी आमचे भेट देणार आहेत आणि तिथून मग ते सोलापूरला विविध असणाऱ्या घटकांना तिथेही भेट देणार आहेत. मग तिथला किल्ला असेल किंवा तिथले विज्ञानाचं म्युझियम असेल, सिद्धेश्वर मंदिर असेल किंवा त्याचबरोबर तिथं कपड्याच्या फार मोठ्या मिल आहेत, तिथे या मुलांना भेटी देऊन यांच्यात काही नवी कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही सहल जाऊ लागलेली आहे. म्हणून अशा ऐतिहासिक स्थळांना भेट देणं सुद्धा तितकंच महत्त्व आहे. त्याच्यातून आपल्या या देशाची असणारी संस्कृती त्या शिल्पांच्या विविध मंदिराच्या माध्यमातून सुद्धा कळू शकते. हा उद्देश या मुलांच्या ज्ञान देण्यापाठीमागचाच आहे हा. आणि म्हणून आज या निमित्ताने या सर्व शिक्षकाला आणि विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सहल सुखरूप जाऊन सुखरूप पोचली पाहिजेत अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. इतिहास नुसता वाचून येतो, हृदयात भरावा लागतो आणि पराक्रम कधी सांगून येतो, रोजच करावा लागतो. महाविद्यालयाची सहल 2 दिवस जाणार आहे आणि विशेषतः आपल्या परंपरा, आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, जतन व्हावं यासाठी आपण एक इतिहासाच्या विद्यार्थ्यासोबत सर्व विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वास्तू कसा जोपासला जावा यासाठी फत्तेसिंह भोसले यांचं शस्त्रगार काय, कोयता काय, कुकरी काय, विविध प्रकारची शस्त्र काय, आयुधे काय, त्याचे वाहन काय आणि त्या पाठीमागचा इतिहास काय दडलेला आहे हे विद्यार्थ्यांना तिथं जाऊन प्रत्यक्ष पाहणार आहोत आणि आपल्या परंपरेचं, संस्कृतीचं रक्षण करणार आहे. आणि ही नक्कीच ही सहल सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. धन्यवाद. खोलेश्वर कॉलेज अंबाजोगाईतर्फे यावर्षी 2025-26 यावर्षी एक एज्युकेशनल ट्रिप ऑर्गनाईज केलेली आहे. सहलीमध्ये व्हिजिट करण्याची ठिकाणे यमगरवाडी, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट अशी विविध ठिकाणे आहेत. एकंदरीत पूर्ण सहल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक नॉलेज, एंटरटेनमेंट आणि फन या तिन्ही गोष्टींचा एक कॉम्बो पॅक असणार आहे. कॉलेजतर्फे सहलीचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि विद्यार्थी सर्व खूप उत्साहित आहेत.
मी अंजली गजानन सोनवणे खोलेश्वर महाविद्यालयामध्ये शिकते 11वी कॉमर्समध्ये. आमची ह्या वर्षी म्हणजे आज ट्रिप जाणार आहे शैक्षणिक ट्रिप म्हणून. आणि आज आम्ही यमगरवाडी, नंतर तुळजापूर, अक्कलकोट विविध ठिकाणी जाणार आहोत. सोलापूर येथील नळदुर्ग किल्ला, भुईकोट किल्ला सगळं काही अनुभवणार आहोत. त्यासाठी आम्ही खूप उत्साही आहोत. आणि हिप हिप हुर्रे! हिप हिप माता की जय! आई राजा आपण खोलेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी आज शैक्षणिक सहल जात आहे. काय वाटते आपणास? सर, आज आम्हाला खूप आनंद होतोय. आमच्या कॉलेजनी खूप असं उत्कृष्ट नियोजन केलंय. सगळ्यांचे चेहरे कसे आनंद येते. आम्ही आमच्या सहलीचा नेहमीच खूप आनंद घेणार आहोत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर वाटत आहे की आम्ही आमच्या सहलीचा खूप आनंद घेईल. एवढं बोलून मी 2 शब्द